हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव काजळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण एक टॉपिक घेतला होता, ऍप्लिकेशन ऑफ एम्पियर सर्किटल लॉ. तिथे माहिती आहे का आपला तो युनिट संपला होता, म्हणजे जो 10वा युनिट होता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, तो काल तिथे संपला. आज आपल्याला नवीन युनिट चालू करायचं आहे. ठीक आहे, आणि हा युनिट माहिती आहे का आपल्या सिलेबस वाईज 11वा युनिट आहे आणि याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, म्हणजे मागच्या टॉपिक मध्ये मागच्या युनिट मध्ये आपण जे कन्सेप्ट पाहिले त्याच कन्सेप्टला आपल्याला काय करायचं आहे, थोडं पुढे न्यायचं आहे. मग आता इथे माहित आहे का तुम्ही युनिटचं नाव वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येऊनच जाते नेमकं आपल्याला या युनिट मध्ये करायचं काय आहे. काय युनिटचं नाव मॅग्नेटिक मटेरियल, बरोबर. म्हणजे आपल्याला यामध्ये माहित आहे का मॅग्नेट बद्दलची सगळी माहिती घ्यायची आहे. मॅग्नेटिक मटेरियल कशा पद्धतीने बिहेव करतात हे आपल्याला पाहायचं आहे. मागच्या युनिट मध्ये आपण काय पाहिलं, किंवा कंडक्टर असतो त्याच्यातून करंट पास केला का मॅग्नेटिक फील्ड मिळते. म्हणजे आपण मागच्या युनिट मध्ये पाहिलं होतं की बा मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने डेव्हलप होते. मॅग्नेटिक फील्ड बद्दल आपण बोललो, पण यामध्ये आपल्याला माहित आहे का मॅग्नेटिक मटेरियल बद्दल बोलायचं आहे. लक्षात, म्हणजे आपल्याकडे एखादा मॅग्नेटिक मटेरियल असेल, मॅग्नेट असेल, तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर कशा पद्धतीने बिहेव करेल हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये माहित आहे का आपल्याला पॅरामॅग्नेटिक काय असते, फेरोमॅग्नेटिक काय असते, त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक मटेरियल काय असते, हे सगळं पाहायचं आहे. याच्याबद्दलची सगळी माहिती घ्यायची आहे. म्हणजे इन शॉर्ट असं समजा की आपल्याला मॅग्नेट बद्दलची सगळी माहिती या युनिट मध्ये पाहायची आहे. मॅग्नेटची स्टडी आपल्याला या युनिट मध्ये करायची आहे. ठीक आहे, तर हे होतं इंट्रोडक्शन. आता आपण माहित आहे का आपल्या पहिल्या टॉपिक कडे वळू. त्याचं नाव आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. जसं मी इंट्रोडक्शन मध्ये बोललो होतो की आपल्याकडे जर समजा एखादा मॅग्नेटिक मटेरियल आहे, मॅग्नेट आहे, तो मॅग्नेट जर समजा मी माहित आहे का मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, तर तो कशा पद्धतीने बिहेव करेल हे आपल्याला काय करायचं होतं, पाहायचं होतं. ओके, तो पहिला टॉपिक माहित आहे का हाच आहे. तर पहिल्या टॉपिकचं नाव काय आहे, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे आपल्याकडे एक समजा मॅग्नेट आहे. आता मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक डायपोल आपण म्हणतोच त्याला. डायपोल का बरं, कारण त्याला दोन पोल्स असतात, एक साऊथ पोल असतो आणि एक नॉर्थ पोल असतो, बरोबर आहे. म्हणजे मग की या नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला जी लाईन जोडली जाते त्याला आपण काय म्हणतो, डायपोल म्हणतो. मग हे जे मॅग्नेटिक डायपोल आहे, हे मॅग्नेटिक डायपोल किंवा मॅग्नेट मी माहित आहे का युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर काय अप्लाय होणार आहे, तर टॉर्क अप्लाय होणार आहे, बरोबर आहे. तर टॉर्क किती अप्लाय होतो, तो टॉर्क आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि टॉर्क काढल्यानंतर त्याचीच आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण डायग्राम पाहून घेऊ काय आहे तर, आणि त्या डायग्रामच्या हिशोबाने आपण आपलं इक्वेशन काय करू, सॉल्व्ह करू. ओके, पहा आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे माहित आहे का एक मॅग्नेट आहे. तो मॅग्नेट मी माहित आहे का युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपली माहित आहे का पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे. एक मॅग्नेट घेतला आणि तो मी ठेवला. आता ठेवत असताना माहित आहे का, कन्सिडर करा हा आपला मॅग्नेट आहे. ओके, तो ठेवत असताना मी माहित आहे का परपेंडिक्युलर ठेवलेला आहे. कोणाला परपेंडिक्युलर ठेवलेला आहे, आपल्या मॅग्नेटिक फील्डला. ओके, परपेंडिक्युलर डायरेक्शननी. पण जेव्हा त्यावर टॉर्क अप्लाय होईल तेव्हा तो माहित आहे का त्याची डायरेक्शन काय करणार आहे, चेंज करणार आहे. आलं लक्षात. पहिले मी कसा ठेवला, इनिशियल पोझिशन कशी होती, परपेंडिक्युलर टू दॅट मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, पण मग माहित आहे का त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय होईल, टॉर्क अप्लाय होईल, तेव्हा तो काय करणार आहे, ऑसिलेट करणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, पण त्याचं स्ट्रक्चर आपण माहित आहे का अशा पद्धतीने काढलेलं आहे. येऊन राहील लक्षात. पण इनिशियल पोझिशन काय आहे आपली, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. समजून राहिलं. त्याच्यानंतर मग आता माहित आहे का आपण म्हणूनच राहिलो, आपली सुरुवात याच्यापासूनच आहे टॉपिकची, की बा टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे या मॅग्नेटिक डायपोल वर टॉर्क अप्लाय होत आहे. टॉर्क म्हणजे काय रे बा, जसं मी तुम्हाला सांगितलं, कन्सिडर करा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. आणि टॉर्क म्हणजे काय,
ज्या वेळेस मी या मॅग्नेटवर फोर्स अप्लाय केल्यानंतर हा जर समजा अशा पद्धतीने रोटेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, टॉर्क म्हणणार, बरोबर आहे. मग तो टॉर्क आपल्याला काय करायचा आहे, घ्यायचा आहे. तर टॉर्क म्हणजे आपल्याला इथे काढायची गरज नाही. मागच्या युनिट मध्ये आपण टॉर्क काढला होता, तोच डायरेक्ट काय करायचा, ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचा. ओके, तर काय होतं टॉर्कची डेफिनेशन आपल्याकडे, टॉर्कची डेफिनेशन आपल्याला मिळत होती. तर आपण लिहत असताना लागेल तर असं लिहू की बा टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी, नाही तर मॅग्नेट असं म्हटलं तरी चालेल. टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी इज गिव्हन बाय. आता टॉर्कची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, टॉर्कची डेफिनेशन सांगते टाऊ बार, ओके, इज इक्वल टू मॅग्नेटिक डायपोल म्हणजे एम बार हा क्रॉस प्रोडक्ट असतो. कोणाला क्रॉस प्रोडक्ट असतो, आपल्या मॅग्नेटिक फील्डला. ओके, म्हणजे बी बारला. म्हणजे आपली जी टॉर्कची डेफिनेशन आहे ती टॉर्कची डेफिनेशन आपल्याला काय मिळते, इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक डायपोल टाऊ बार इज इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. ओके, आता हे कुठून आलं, तर हे आपण मागच्या युनिट मध्ये पाहिलेलं आहे. जर मागच्या युनिट तुम्ही जर व्यवस्थित केला असेल, व्हिडिओ त्याचे पाहिले असतील तर तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. ओके, तर ही इक्वेशन आपण मागच्या युनिट मधूनच डायरेक्ट काय केलेलं आहे, कॉपी पेस्ट केलेला आहे. तर याला आपण माहित आहे का, थोडंसं सॉल्व्ह करू म्हणजे एकदम लक्षात येते आपल्या, दोन व्हेक्टर आहे एम बार आणि बी बार, या दोघांचा काय आहे रे बा, क्रॉस प्रोडक्ट असल्यानंतर एक आपल्याला अँगल मिळतो आणि तो कोणता अँगल असतो रे, थीटा. कोणता थीटा, साइन थीटा, बरोबर आहे ना. का बरं, कारण इथे आपल्याला काय मिळत आहे, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट. ओके, म्हणून मग आपल्याला काय मिळेल, टाऊ बार इज इक्वल टू सरळ एम बी साइन थीटा. ठीक आहे, साइन थीटा का बरं आला, कारण इथे माहिती आहे का दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे आणि दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असेल तर आपल्याला काय मिळतो रे, साइन थीटा. तुम्ही व्हेक्टर मध्ये शिकले असाल. ओके, तर याला माहित आहे का आपण इक्वेशन काय करू, 1 देऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय होईल रे, टॉर्क अप्लाय होऊन राहिलेला आहे. टॉर्क अप्लाय होत आहे म्हणजे तो कन्सिडर करा अशा पद्धतीने ऑसिलेट होत असेल, बरोबर आहे. म्हणजेच माहित आहे का तिथे तो काहीतरी वर्क परफॉर्म करत आहे. मग जर समजा वर्क परफॉर्म करत आहे तर तिथे काहीतरी वर्क डन होत असेल, काहीतरी काम होत असेल, बरोबर. म्हणून मग आपल्याला घ्यायचं आहे आता वर्क डन. म्हणजेच आपण लिहत असताना असं लिहू की वर्क डन इज गिव्हन बाय. ठीक आहे, तर वर्क डन काय राहते रे, वर्क डन म्हणजे राहते डीडब्ल्यू. ओके, आणि ते वर्क डन आपल्याला कसं मिळते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. पण इथे माहित आहे का फोर्स काय आहे आपल्याकडे, तर फोर्स राहील टॉर्क. ओके, म्हणजे मग आपल्याला घ्यावा लागेल टॉर्क. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणतं डिस्प्लेसमेंट होता, इथे माहित आहे का डिस्प्लेसमेंट कोणतं मिळेल आपल्याला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके, कारण जेव्हा माहित आहे का कन्सिडर करा तो आपण परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ठेवला होता, टॉर्क अप्लाय झाल्यानंतर तो काय झाला, आडवा झाला. ओके, म्हणजे काहीतरी अँगल क्रिएट होऊन राहिलेला आहे, काहीतरी आपल्याला इथे अँगल मिळून राहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणून मग माहित आहे का आपण इथे काय कन्सिडर करणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजे मग की वर्क डन इज इक्वल टू फोर्स म्हणजे काय, टॉर्क इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय राहील आपल्याकडे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इंद्रायला लक्षात, म्हणजे वर्क डन काय मिळाला आपल्याला, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. पण आता इथे काय होते पहा, दिस एम्प्लाइज dw as it is. टॉर्कची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, टॉर्कची व्हॅल्यू आहे आपल्याकडे mb sin थीटा. ओके, आणि d थीटा हा as it is. ठीक आहे, त्याच्यानंतर आता माहित आहे का हे जे वर्क डन आपल्याला मिळालं, हे वर्क डन माहित आहे का स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंटचं होतं, पण आपल्याला लार्जेस्ट डिस्प्लेसमेंटचं पाहिजे. मग काय करावं लागेल आपल्याला, सरळ इंटिग्रेट करा. मग इंटिग्रेट काय ते पहा. मग असं लिहू आपण, इंटिग्रेट अबाउट इक्वेशन ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला इंटिग्रेट करायचं आहे, पण कोणत्या तरी लिमिट मध्ये. म्हणून लिहत असताना असं लिहू, विदिन लिमिट. ओके, लिमिट कुठून तर कुठपर्यंत घ्यायची आपल्याला,
θ1 पासून तर θ2 पर्यंत. तुम्ही म्हणाल सर θ1 θ2 का बरं चूज केलं? त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आपण माहित आहे का मॅग्नेट ठेवला, इनिशियल म्हणजे काहीतरी आपल्याला अँगल मिळणार, तो इनिशियल अँगल म्हणजे θ1, ओके, आणि नंतर टॉर्क अप्लाय झाल्यानंतरचा अँगल मिळणार आहे, तो अँगल घेणार आपण θ2. म्हणून मग माहित आहे का इनिशियल टू फायनल म्हणजे θ1 टू कुठपर्यंत θ2 पर्यंत. ओके, करा काय येते पहा आन्सर. आता dw चं इंटिग्रेशन करावं लागेल आपल्याला. इथे लिमिट द्यायची गरज नाही, लिमिट इथे द्यावं लागेल, कारण माहित आहे का इथे आपल्याकडे काय आहे व्हेरिएबल थीटा, डी थीटा. म्हणून मग आपल्याला की लिमिट पण कुठून तर कुठपर्यंत पुट करावं लागेल, θ1 पासून तर θ2 पर्यंत. ओके, पहा कसं तर इंटिग्रेशन. ओके, कुठून तर कुठपर्यंत रे, θ1 टू θ2, त्याच्यानंतर mb, त्याच्यानंतर sin थीटा d थीटा. ओके, मग आता होते काय पहा, dw चं इंटिग्रेशन जसं तुम्ही dx चं इंटिग्रेशन करता, dx चं इंटिग्रेशन काय होते रे x, dy चं इंटिग्रेशन करता, dy चं काय होते फाय, तसंच माहित आहे का dw चं इंटिग्रेशन काय होईल, dw चं इंटिग्रेशन सरासर w. ओके, म्हणजे आपल्याला इथे काय मिळणार रे w. ओके, त्याच्यानंतर इथे पहा आता mb म्हणजे काय आहे, m म्हणजे मॅग्नेटिक डायपोल, b म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, दोघेही कॉन्स्टंट आहे. मग पुन्हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट वर अप्लाय होत नसते, त्याला बाहेर काढा. म्हणजे mb बाहेर, इंटिग्रेशन कोणाचं करावं लागेल आपल्याला, तर इंटिग्रेशन करावं लागेल sin थीटा d थीटा. ओके, तर हे मिळालं आपल्याला वर्क डन. बस याला सॉल्व करा. सॉल्व करा म्हणजे खूप मोठा तीर आहे काय, नाही, एकदम इझी आहे. पहा, दिस एम्प्लाइज वर्क डन as it is equal to mb as it is, कॉन्स्टंट आहे त्याला काहीच होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर sin थीटाचं इंटिग्रेशन. आता sin थीटाचं इंटिग्रेशन काय असते रे, sin थीटाचं इंटिग्रेशन मिळते आपल्याला मायनस कॉस थीटा. ओके, जसं आपण माहित आहे का 11th मध्ये व्हेक्टर मध्ये एक पाहिला होता डिफरन्शियल कॅल्क्युलस, एक पाहिला होता इंटिग्रल कॅल्क्युलस. तर इंटिग्रल कॅल्क्युलस मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लिहून पण दिला होता कॉलेजमध्ये. ठीक आहे, तर ती कॉलेजची नोट्स तुम्ही थोडीशी रेफर करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर sin थीटाचं इंटिग्रेशन काय होते, मायनस कॉस थीटा, म्हणजे आपण घेऊ मायनस, त्याच्यानंतर कॉस थीटा, लिमिट कुठून तर कुठपर्यंत रे, θ1 पासून θ2 पर्यंत, म्हणजे θ1 टू θ2. ठीक आहे, तसे जर समजा इंटिग्रेशन तुमचं झालं असेल मॅथमॅटिक्स मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर नसेल झालं तर पाहून घ्यायचं इंटिग्रेशन काय होते तर. ठीक आहे, त्याच्यानंतर एक काम करू, याला अजून सॉल्व करावं लागते. सॉल्व म्हणजे काय करावं लागेल रे, सॉल्व म्हणजे फक्त आपल्याला लिमिट्स पुट करावं लागतील. ठीक आहे, त्याच्यासाठी एक काम करू, मायनस साइन जो आहे तो बाहेर काढून घेऊ. ओके, काय आहे ते पहा आन्सर. दिस एम्प्लाइज वर्क डन ऍज इट इज इक्वल टू, मायनस साइन बाहेर घेतला, mb ऍज इट इज m इंटू b. त्याच्यानंतर आता अप्पर लिमिट पुट करत असताना कसे पुट करतो आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग अप्पर लिमिट किती आहे रे बा, अप्पर लिमिट आहे cos θ2. ओके, आणि लोअर लिमिट काय आहे आपल्याकडे, θ1 म्हणजे cos θ1. येऊन राहिलं लक्षात, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला, याच इक्वेशनला आपण काय म्हणतो, वर्क डन. ओके, त्याच्यानंतर अजून थोडंसं सॉल्व करायचं आहे. काय सॉल्व करायचं आहे पहा, मी मगाशी माहित आहे का काय बोललो की इनिशियल स्टेज जी होती आपल्या बारची, ही माहित आहे का परपेंडिक्युलर टू दॅट मॅग्नेटिक फील्ड होती. परपेंडिक्युलर म्हणजे इनिशियल जी लेंथ राहणार आपली, किंवा आपण त्याला काय म्हणू, इनिशियल व्हॅल्यू जी राहील, अँगल, इनिशियल अँगल, तो इनिशियल अँगल किती मिळेल आपल्याला, 90 डिग्रीचा. बरोबर आहे, इनिशियल अँगल किती मिळणार आपल्याला, 90 डिग्रीचा. का बरं 90 डिग्रीचा, कारण आपण माहित आहे का मॅग्नेटिक फील्डला तो परपेंडिक्युलर ठेवलेला आहे, म्हणजे इनिशियल अँगल, सुरुवातीचा अँगल किती मिळेल आपल्याला, 90 डिग्रीचा. मग तो कुठेतरी माहित आहे का टॉर्क अप्लाय झाल्यानंतर काय होणार आहे, डिस्प्लेस्ड होणार आहे. बरोबर आहे, आणि तेव्हाचा अँगल मग आपल्याला माहिती नाही. म्हणून मग आपण काय करणार, इथे सुरुवातीचा जो अँगल आहे म्हणजे θ1 तो घेणार 90 डिग्री. ओके,
आणि दुसरा जो अँगल आहे जेव्हा त्याच्यावर टॉर्क अप्लाय होईल तेव्हाचा आपल्याला अँगल माहिती नाही, म्हणून मग घेत असताना आपण घेऊ θ2 इज इक्वल टू θ. ओके, तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज माहित आहे का इक्वेशन मध्ये पुट करा. आता माहित आहे का आपलं डायग्रामचं पूर्ण काम झालं. काय येते पहा आन्सर. दिस इम्प्लाइज ओके W as it is इक्वल टू -mb. ओके, त्याच्यानंतर cos θ2 च्या जागेवर काय ठेवायचं आहे θ मायनस θ1 च्या जागेवर काय ठेवावं लागेल आपल्याला 90 डिग्री. आता तुम्ही सांगा मला cos 90 किती रे ट्रिग्नोमेट्रिक टेबलच्या नुसार cos 90 म्हणजे 0 बरोबर. म्हणजे cos 90 च्या जागेवर काय ठेवावं लागेल आपल्याला 0. काय येते पहा आता आन्सर -mb as it is. ओके, त्याच्यानंतर cos θ हा as it is आणि cos 90 काय होते 0. 0चा तसाही फरक पडत नाही म्हणून 0चं काही लिहायची गरज नाही. तर हे मिळालं आपल्याला वर्क डन. आणि आपण माहिती आहे का इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकलो होतो. काय शिकलो होतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये की जे वर्क डन असते हे वर्क डन आपण माहित आहे का पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो बरोबर. मग करा स्टोअर. म्हणजे सिंपल काय करावं लागेल आपल्याला या W च्या जागेवर फक्त काय करावं लागेल पोटेन्शियल लिहावं लागेल. कारण आपण काय म्हटलं की बा वर्क डन हे आपण पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजेच माहित आहे का वर्क डन ला आपण पोटेन्शियल एनर्जी लिहू शकतो. ओके, तर मग लिहिताना डायरेक्ट आपण असं लिहू की बा पोटेन्शियल एनर्जी इज गिव्हन बाय. ओके, तर W लाच काय म्हणणार आपण पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला -mb into cos θ. युनराल लक्षात. तर हे आहे आपलं इक्वेशन कोणाचं पोटेन्शियल एनर्जीचं. पण यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काही केसेस सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, आता केसेस कशा सॉल्व्ह करायच्या पहा. एक काम करतो, हे सगळं झालंय आपलं. केसेस सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिली केस घेऊ आपण. त्याच्यासाठी माहिती आहे का हेडिंग टाकतो स्पेशल केसेस. स्पेशल केसेस. ओके, त्याच्यातली माहिती आहे का पहिली केस. पहिल्या केस मध्ये माहिती आहे का आपल्याला थीटाची जी व्हॅल्यू आहे ती थीटाची व्हॅल्यू घ्यायची आहे 0. ओके, पहिल्या केस मध्ये काय करायचं आहे थीटाची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे 0 घ्यायची आहे. का बरं 0? कारण माहिती आहे का असं समजा की ज्या वेळेस माहिती आहे का आपण जो काय म्हणतात त्याला मॅग्नेट, हा मॅग्नेट जेव्हा इनिशियल स्टेजला ठेवला होता, इनिशियल स्टेजला आपण तो परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ठेवला, पण टॉर्क अप्लाय झाल्यानंतर तो माहिती आहे का पूर्ण डिस्प्लेस होऊन अशा पद्धतीने झाला. ओके, म्हणजे मग माहिती आहे का मॅग्नेटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एकच आहे बरोबर. म्हणजे दोघेही एकमेकांना कसे राहतील पॅरलल राहतील. मग पॅरलल राहतील तर अँगल किती त्याचा, तर अँगल मिळेल आपल्याला 0. लक्षात. म्हणजे मग आपल्याला काय मिळते पहा. दिस इम्प्लाइज, तर ही जी 0 ची व्हॅल्यू आहे ही 0 ची व्हॅल्यू पुट अप करा. काय मिळेल मग आपल्याला u as it is इज इक्वल टू काय मिळणार -mb. ओके, cos थीटाच्या जागेवर काय ठेवावं लागेल 0. म्हणजे काय मिळेल आपल्याला cos 0. आणि cos 0 म्हणजे रे 1, म्हणजे 1 चा काही फरक पडत नाही. म्हणजे काय मिळेल आपल्याला पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -mb. ओके, आता ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी मायनस मध्ये आहे, निगेटिव्ह मध्ये आहे. मग निगेटिव्ह मध्ये जर समजा पोटेन्शियल एनर्जी असेल तर ती पोटेन्शियल एनर्जी एकदम मिनिमम असेल. ओके, त्याच्यानंतर आता माहित आहे का दुसरी केस पाहू आपण. आता दुसऱ्या केस मध्ये काय होते पहा, सेकंड केस. ओके, या केस मध्ये माहित आहे का जर समजा व्हेन थीटाची व्हॅल्यू माहित आहे का किती असेल 180 डिग्री. आता 180 डिग्री म्हणजे उलटी. म्हणजे कन्सिडर करा सुरुवातीची स्टेज होती आपली परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याच्यानंतर मग काय केलं आपण त्याच्यावर टॉर्क अप्लाय झाला. टॉर्क अप्लाय झाला तर तो माहित आहे का या डायरेक्शननी फिरला म्हणजे पॅरलल होता तो. आता तो माहित आहे का उलट्या डायरेक्शननी फिरणार म्हणजे अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे किती डिग्रीनी फिरून राहिला तो कन्सिडर करा 90 डिग्री, सॉरी 180 डिग्रीनी. ओके, का बरं 180? कारण पहिले इथे होता पहिल्या केसला
नंतर तो माहित आहे का इथे आला, कन्सिडर करा तर 90 आणि पुन्हा फिरला तर किती झाला तो 180. ओके, म्हणून मग माहित आहे का आपण थीटा इज इक्वल टू किती घेतली 180. टाका मग थीटाची व्हॅल्यू 180 किती येते पहा, u इज इक्वल टू ओके मायनस mb इंटू कॉस 180. आता ट्रिग्नोमेट्रिक टेबलच्या अनुसार कॉस 180 किती रे -1. टाका मग काय तो पहा मायनस mb -1 मायनस मायनस काय प्लस, म्हणजे किती मिळेल आपल्याला फक्त mb. पोटेन्शियल एनर्जी किती आली आपली mb आली. ओके, आता ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही माहित आहे का पॉझिटिव्ह आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी जर समजा पॉझिटिव्ह मध्ये असेल तर ती पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मॅक्झिमम मिळते. ओके, निगेटिव्ह मध्ये आहे तर मिनिमम, पॉझिटिव्ह मध्ये असेल तर मॅक्झिमम. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट केस, तिसरी केस काय आहे, तिसरी केस जर समजा व्हेन थीटाची व्हॅल्यू जर समजा आपल्याकडे 90 डिग्री असेल. ओके, म्हणजे पहिले फिरला पॅरलल, मग फिरला अँटी पॅरलल, आणि मग कुठेतरी कन्सिडर करा 90 डिग्री म्हणजे इनिशियल स्टेज. ओके, मग इनिशियल स्टेजला असेल तर थीटाची व्हॅल्यू किती 90 डिग्री, म्हणजे टाका मग कॉस थीटाच्या जागेवर काय टाकावं लागेल आपल्याला 90 डिग्री, म्हणजे काय येईल आपली व्हॅल्यू पहा, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस mb म्हणजे मायनस mb. ओके, कॉस थीटाच्या जागेवर किती 90 म्हणजे कॉस, ओके थीटाच्या जागेवर किती ठेवावं लागेल 90, आणि कॉस 90 म्हणजे रे 0, बरोबर आहे, आणि 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती मिळणार आपल्याला तिथे 0. ओके, तर या तीन केसेस वरून आपल्याला मिळतो ग्राफ. तर तो ग्राफ पण आपण लगे हात पाहून घेऊ. आता ग्राफ पहा कसा मिळतो तर. ठीक आहे, आता ग्राफ साठी माहित आहे का आपण एक काम करू, एक एक्स एक्सिस एक वाय एक्सिस घेऊन घेऊ. ठीक आहे, हा एक्स एक्सिस आहे, हा कन्सिडर करा वाय एक्सिस आहे. ओके, एक काम करतो वरती घेतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. पहा आता, ठीक आहे, अशा पद्धतीने एक एक्स एक्सिस हा समजा आपला, हा इथे कुठेतरी वाय एक्सिस आहे. तर एक काम करतो, ही जी मीन पोझिशन आहे ही घेतो मी 0. ओके, खाली काय राहते रे मायनस, तर मायनस काय आपल्याकडे mb आहे, बरोबर, तर मायनस mb मधात 0 आहे, आणि वरती काय असते पॉझिटिव्ह मध्ये क्वांटिटी असते, म्हणून पॉझिटिव्ह मध्ये कोणती क्वांटिटी आपल्याकडे mb. ओके, तर हे घेईल मी mb. ठीक आहे, एक काम करतो मिनिममला ब्रॅकेट मध्ये टाकतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार तुमचं. ओके, तर mb 0 आणि मायनस mb. तर पहिले माहित आहे का, पहिली काय आहे मायनस mb, तर मायनस mb पासून स्टार्ट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर माहित आहे का आपली कुठे आली होती समजा 0, तर मग किणी 0 वर येईल तो. ओके, आणि नंतर मग काय राहील आपली मॅक्झिमम, तर मग काय राहील आपली मॅक्झिमम. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला ग्राफ मिळेल. ठीक आहे, हे 0 कधी आली होती, तर 0 आली होती आपली 90 डिग्रीच्या वेळेस, तर इथे राहील 90 डिग्री. ओके, त्याच्यानंतर मॅक्झिमम आपली कधी होती, तर मॅक्झिमम आपली होती 180 डिग्रीच्या वेळेस, तर इथे येईल 180 डिग्री. ओके, आणि 0 डिग्रीच्या वेळेस ती काय राहणार मायनस राहणार, तर इथे कुठेतरी काय मिळणार आपल्याला 0 डिग्री. लक्षात, तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार ग्राफ मिळणार आहे. समजून राहिलं, तर अशा पद्धतीने ग्राफ मिळणार, म्हणजे 0 डिग्रीला मिळणार आपल्याला मायनस, पुढे 90 ला जाल तर आपल्याला मिळणार 0, पुढे 180 ला जाल तर आपल्याला मिळणार मॅक्सिमम. समजलं, तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार आहे तो ग्राफ मिळणार आहे. ठीक आहे, तर हे आहे आजचा टॉपिक, म्हणजे टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर टॉर्क पण काढला आपण त्याचा, आणि पोटेन्शियल एनर्जी पण काढली, आणि सोबत सोबत ती पोटेन्शियल एनर्जी कशा पद्धतीने आपल्याला मिळते तर ते पण आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे, ते एकदा माहित आहे का डायग्रामच्या भरोशावर सांगतो. हा आपला मॅग्नेट, ठीक आहे, इनिशियल स्टेजला पोटेन्शियल एनर्जी ऑब्वियसली 0 राहणार आहे, बरोबर, म्हणजे 90 डिग्रीला माहित आहे का पोटेन्शियल एनर्जी 0. त्याच्यानंतर मग जेव्हा माहित आहे का त्याच्यावर टॉर्क अप्लाय झाल्यानंतर जेव्हा तो डिस्प्लेस होणार, जेव्हा तो माहित आहे का एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, ओके, म्हणजे पॅरलल होईल, म्हणजे किती 0 डिग्रीवर जाईल, तेव्हा माहित आहे का आपली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी आपल्याला किती मिळणार आहे मिनिमम मिळणार. ओके, आणि जेव्हा माहित आहे का डिस्प्लेस होईल पुन्हा तो 180 डिग्रीला येणार, तेव्हा पोटेन्शियल एनर्जी आपल्याला किती मिळणार
मॅक्झिमम मिळणार. येऊन राहिलं लक्षात? तर असं माहित आहे का आपल्याला ग्राफ मिळणार आहे. ठीक आहे, तर इथे माहित आहे का पहिला टॉपिक संपला आपला. उद्या आपण किणी दुसरा एक टॉपिक घेणार आहे, नवीन टॉपिक घेणार आहे. ओके, तर आज स्टॉप करतोय. याच्यामध्ये जर किणी कॅल्क्युलेशन करत असताना काही अडचण असेल, ग्राफ मध्ये काही अडचण असेल, तर तुम्ही फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, आज स्टॉप करतोय, बाकीचं उद्याला बघू. धन्यवाद.